जालन्यात सध्या पाणी टंचाई जाणवते आणि या पाणी टंचाईच्या झळा जाणवायला सुद्धा सुरुवात झाली आहे। पाण्याअभावी कडवंची इथे एका तरुण शेतकऱ्यानं आपली 4 एकर जागेवरची द्राक्षबाग कुऱ्हाडीनं तोडून टाकली आहे। संदीप क्षीरसागर असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे। संदीप यांनी आपल्या 4 एकर शेतामध्ये द्राक्षबाग फुलवलेली होती, मात्र पाणी टंचाई आहे त्यामुळे हतबल झालेल्या या शेतकऱ्यानं द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवली आहे। पाणी टंचाई जाणवू लागली त्यामुळे द्राक्ष बागायतदार प्रचंड चिंतेत आहेत आणि संदीप क्षीरसागर या तरुणानं हे अत्यंत टोकाचं पाऊल उचललं, थेट आपल्या द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली आहे। या निमित्तानं आमची एक मागणी आहे सरकारकडे, जे अवेळी पाऊस वगैरे पडतो त्याच्यासाठी द्राक्षावर क्रॉप कव्हर जी संकल्पना शासनाने राबवत आहे ती क्रॉप कव्हर जवळपास 100% अनुदान सगळ्या शेतकऱ्याला द्यावी, तिथून पुढे स्कीम आणावी। आणि आम्हाला या मराठवाड्याला पाणी कमी आहे पहिल्यापासूनच, पाऊस असला तरी पाणी कमी पडतं। शेवटी आम्हाला एक तर जायकवाडीचं पाणी किंवा खडकपूर्णाचं पाणी ह्या भागाकरता कसं अवेलेबल करता येईल त्याच्यावर सरकारनं ध्यान देऊन आमचा तेवढा एक प्रश्न मार्गी लावावा। पाणी टंचाईमुळे आता शेतकऱ्यांना अत्यंत टोकाचं पाऊल उचलावं लागतंय। 4 एकर द्राक्ष बागेवर या शेतकऱ्यानं थेट कुऱ्हाड फिरवली आहे।